अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. स्वामी सांगतात, माणसाने विश्वास प्रत्येकावर करावा, परंतु अतिविश्वास विचार करूनच करावा. कारण दात आपलेच असतात तरीही ते एखाद्या वेळेला आपल्या जिभेचा चावा घेतात. भक्तांनो, कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकविण्यासाठी कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. माऊली सांगतात, आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो. प्रत्येकाचा स्वभाव अंगठ्याच्या ठशाप्रमाणे स्वयंभू, म्हणूनच उदाहरणाने काहीही सिद्ध होत नाही, तेव्हा तुलना संभवतच नाही. उदाहरणाचं रूपांतर आचरणात व्हायला हवं. आचरण ही निव्वळ आपल्या मालकीची गोष्ट असते. वारसहक्काने न मिळणारी आणि अपहरण न करणारी. माऊली म्हणतात, डिगभर आश्रणाची खैरात करण्यापेक्षा ओंजळभर मदत मोलाची ठरते. कोणावरही तुम्ही अवलंबून राहू नका कुठल्याही गोष्टीसाठी, कारण ती सवय चांगली नसते. कारण जेव्हा ते नसतील तेव्हा काय कराल? स्वतःहून शिका ती गोष्ट. चुकलात तरी चालेल, पण समजेल तुम्हाला ती गोष्ट अशी असते ती. माऊली म्हणतात, तुमच्यातील 3 गोष्टी जो ओळखतो त्याच्यावरच विश्वास ठेवा. हास्यामागे लपलेले दुःख, रागवण्यामागे असलेलं प्रेम आणि मौनाचं कारण. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाम घेऊन स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझे श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपारंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव हे तुम्हाला नक्कीच होईल. माऊली नेहमीच म्हणतात, प्रयत्न करताना चुका होतातच. चुकांमधून येतो तो अनुभव असतो आणि अनुभवातून मिळते ते आपले यश असते. तर स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. जिथं चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्की समाधान मिळेल. जीवनात पैसा कधीही मिळवता येते, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही. स्वामी म्हणतात, अपेक्षा करणे चुकीची नाही, पण चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणे हे मात्र चुकीचे आहे. भक्तांनो, आयुष्य हे एक चक्र आहे. तुम्ही जे वागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणूनच तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टीच परत मिळतील. माऊली आपल्याला नेहमी सांगत असतात, जगात कुठले पण नाते असो, त्यात विश्वास आणि वेळ ह्या 2 गोष्टी खूप गरजेच्या असतात. ह्या नसल्या की नात्यात तडा जातो आणि मग ते नातेही हळूहळू संपून जाते. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. आणि सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे अहंकार. हे स्वामींचे तुम्ही वाक्य लक्षात ठेवायचं. जगताना असं जगा आणि वागताना असं वागा की स्वतःलाच स्वतःची आवड निर्माण होईल. दुनियेचं काय घेऊन बसलात? त्यांची आवड तर क्षणाक्षणाला बदलत राहते. माऊली म्हणतात, मनात एक, पोटात एक, ओटात एक अशा लोकांपासून लांबच राहा. कारण त्यात आपलाच फायदा आहे. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात. म्हणून डोकं टेकवण्याकरिता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरिता योग्य खांदा निवडा. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये.
कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक हे मान वाकूनच घेतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर आनंद नावाच्या शब्दाला किंमतच राहिली नसती. मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं, तर छोट्या भावनांनी समजून घेतल्यावर ते नातं घट्ट होत असतं. माऊली म्हणतात, सायन्स कितीही पुढे गेलं तरी आपल्याने दिलेल्या काळजावरचे घाव कोणत्याही एक्सरेमध्ये कधीच दिसणार नाहीत. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. येथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. ज्या घरात एक तरी भाग्यवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते, त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तारून जातात. कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. जेव्हा अन्याय भक्तीची प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते, आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरांमध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता यदि ईश्वरीय गुण चमकतात. या शरीरालाच सेवेकरी असे म्हणतात. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हारत नाही. भक्तांनो, दुःखात स्वामी, सुखात स्वामी, दुःखानंतर सुखांची आहाट स्वामी, प्रारंभ स्वामी, अंत स्वामी. तर कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवासारखीच असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानासारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी, आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. चिंता ही धोक्याची घंटी, बोला श्री स्वामी समर्थ. माऊली म्हणतात, जी व्यक्ती देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते त्या व्यक्तीचे परमेश्वर कधीच वाईट होऊ देत नाही. रिकाम्या भांड्यांवर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काहीही उपयोगाची नसते. संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हा. माणसाजवळ त्यांच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्यांचे चांगले विचार, कारण धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात. भक्तांनो, जीवनात दोनच वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. एक म्हणजे मनाप्रमाणे झाले तर ईश्वरांची कृपा, आणि दुसरा म्हणजे मनाविरुद्ध झाले तर ईश्वरांची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधानच मिळणार आहे. नको त्या ठिकाणी मनमानी केली की हव्या त्या ठिकाणी तडजोडही करावीच लागते. माऊली म्हणतात, अडचणी आयुष्यात नसते, ती तुझ्या मनातच असते. कारण माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हलाखीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जात आहे आणि माणसे वापरली जात आहेत. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. भक्तांनो, मृत्यू कधी कसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. म्हणून जे मिळाले आयुष्य ते भरभरून जगणं हेच खरं आयुष्य माझं. काही नाही हे धन आहे परक्याचं. माऊली म्हणतात, एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील, कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. स्वामी भक्तांनो, माऊली नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. आदर, आशीर्वाद, प्रेम आणि कौतुक मागून मिळत नाही, ते कमवावं लागतं. खोटं कितीही ओरडून सांगितलं म्हणून ते खरं होत नाही. म्हणजे माऊली म्हणतात, 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा, कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. माणसाला त्याचे भोग हे भोगूनच संपावे लागतात. ते टाळता येत नाहीत, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. नुसतीच भाकरी कमवणे नाही, तर कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं. डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. भक्तांनो, माऊली म्हणतात, मीचा स्व केल्यावर ते तत्व प्रकटते. त्याच तत्वाचे नाम म्हणजेच स्वामी असते. कर्म म्हणजे जगासमोर कितीही चांगले पानाचा देखावा केला
तरी कर्म हे कर्मच असतात, जे आज ना उद्या हे आपल्याला भोगावेच लागतात. माणसं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. जसे बेडकाला सोन्याच्या विटेवर ठेवलं तरी तो गटारातच उडी मारणार. काही लोकांचंही असंच असतं. शोधणार असशील तर काळजी करणारं शोध, कारण तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्यापाशी येतील. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलं तरीही नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला हे स्वीकारावंच लागतं. विश्वास ठेवतो, आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं हे घडतच असतं. इतकंच असतं की ते आपल्याला दिसत नसतं. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कडू सत्य आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीच तुम्ही मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग. फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका. स्वामी सांगतात, झुकायचेच असेल तर कोणाच्या तरी विनम्रतेसमोर झुका, पण कोणाच्या शक्तीसमोर, कोणाच्या रूपासमोर किंवा कोणाच्या संपत्तीसमोर कधीही झुकू नये. माणसाची नीती चांगली असेल तर मनात भीती हे उरतच नाही. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाण करून द्यावी. माऊली म्हणतात, बाळा शांत राहा. आता कोणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही, पण त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा आहे हे आपणच ठरवायचं असतं. जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्या चगळत बसू नये, नाहीतर जीवन आणखीन कडू होईल. माऊली म्हणतात, नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले, काय जमविले, कधीतरी मातीमोलच होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदा सुखी. प्रेमाने जग तू जिंक, मग होतील सर्व सुखी. भक्तांनो, वेळेची वेळेवर वेळोवेळी कदर केली तर वेळ पण आपल्याला वेळ आली की वेळेवर वेळोवेळी चांगला वेळ दाखवतच राहते. आपलं असणं वा नसणं ह्याने काही फरक पडत नसतो. समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही. पैशांचा संग्रह करण्यापेक्षा माणसाचा संग्रह करा. पैशापेक्षा माणसाचे मोल हे अनमोल आहे. माणसं प्रेम करण्यासाठी आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे. माऊली म्हणतात, जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा त्यांनी मनुष्याला 3 पाने दिलीत. पहिल्या पानावर जन्म लिहिले, दुसऱ्या पानावर मृत्यू लिहिले आणि मधले जे पान आहे ते कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे ते पान भरत जाते. या दुसऱ्या पानाला जीवन असे म्हणतात. माऊली म्हणतात, जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळतच नाही. कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगले माणसे दुरावणार नाहीत. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाहीत, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटात ओझे इतकं हलवं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भरतील. ज्यांना धन कमवायचं त्यांनी कणसुद्धा वाया घालू नये, आणि ज्यांना ज्ञान कमवायचे त्याने एक क्षणसुद्धा वाया घालू नये. हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशी कर्मामुळे ही मनुष्याची किंमत वाढते. भक्तांनो, कुटुंब घड्याळाच्या काट्यासारखं असलं पाहिजे. कोणी लहान, कोणी मोठा, कोणी स्लो, कोणी फास्ट, पण जेव्हा कोणाचे 12 वाजणार असेल तेव्हा सगळे एकत्र पाहिजेत. बऱ्या वाईटचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ 2 आहेत, पण माणसाला आत्मा आणि दुसरा सर्व साक्षी परमेश्वरच आहे. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहावे. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.